महापालिका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न आल्यामुळे एकनाथ शिंदे हे काही मंत्री आणि आमदारांवर नाराज असल्याची माहिती आहे। ज्या मंत्र्यांच्या भागातील महापालिकेत पक्षाला कमी जागा मिळाल्यात किंवा एकही उमेदवार निवडून आला नाही अशा मंत्री आणि आमदारांना शिंदेंनी जाब विचारला। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं जाणार होतं असा मोठा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी एका साप्ताहिकातल्या लेखात केला। शरद पवारांसह सर्व नेत्यांचं याबाबत एकमत झालं होतं असा दावाही त्यांनी केला आहे। मुंबईमधील मेलडी कोस्टल रोडवर जय हो गाणं वाजण्यावरून मनसे आक्रमक झाले। या ठिकाणी मराठी गाणं का नाही असा सवाल मनसेनं केला। मनसैनिकांनी कोस्टल रोडवर स्पीकरवर मराठी गाणी वाजवत आंदोलन केलेलं आहे। मुंबईतले रस्त्यांचे प्रश्न, खड्ड्यांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकल्पांची खरंच गरज होती का असा सवालही मनसे नेते अमित ठाकरेंनी उपस्थित केला। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरलाय। येत्या 20 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे। त्यातून घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त केली जाते। महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा कायम आहे। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू आहेत। राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेबरोबरही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या असून दोन्ही पक्ष यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांकडून कळतं। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि शिंदे सेना अशी नवी आघाडी होण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषदेच्या जागा राष्ट्रवादीनं पटकावल्या। या विजयाच्या नंतर आता सगळ्यांचं लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाकडे लागलेलं आहे। सध्या कुसगाव बुद्रुक इथून विजयी झालेले संतोष राऊत यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे। मात्र अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत होणार आहे। नाशिक मनपाच्या स्थायी समितीसाठी सोमवारी महासभेचं आयोजन केलं आहे। एकूण 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेतेपदी गणेश बीडकर यांची निवड झाली। नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपूर यांनी याबाबतचं पत्र दिलं। महापालिका निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 119 जागा जिंकल्या। मल्टीलेव्हल पार्किंग, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, महिलांसाठी स्वच्छतागृह अशा कामांसाठी संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 1500 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली। यामध्ये मनपाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं। नाशिक शहरातील मिलिंदनगर झोपडपट्टीमधील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनानं सकाळपासून सुरुवात केली आहे। कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला। पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नगर परिषद कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसंच सामाजिक संघटनांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। येणाऱ्या भाविकांना पंढरपूर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कायमच प्रयत्न केले जातील असं मत यावेळी नगराध्यक्षांनी व्यक्त केलं। T20 विश्वचषक स्पर्धेत पहिला मोठा उलटफेर झाला। झिम्बाब्वेनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला। झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी शानदार मात केली आहे। प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं कांगारूच्या समोर विजयासाठी 170 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं। भाड्याचं मुंबई मंडळ आठवडाभरात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 120 घरांच्या विक्रीसाठी नोंदणी सुरू करणार आहे। या योजनेअंतर्गत घर घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यात 686 नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे विविध दाखले, परवाने आणि इतर ऑनलाईन शासकीय सेवा नागरिकांना आणि अधिक सुलभ आणि जलद मिळेल। मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने ॲक्शन प्लॅन जाहीर केला। मुंबईचा पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधांसाठी हा निर्णय घेतलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। महाशिवरात्रीनिमित्त संभाजीनगरच्या घृष्णेश्वरमध्ये मोठी गर्दी होती। त्यामुळे आज वेरूळमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। त्यामुळे भाविकांना अस्वच्छतेचा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता मोहीम राबवली आहे।
सिडकोनं पालघर जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचा निर्धार केला. केळवे रोड परिसरात 126 एकराहून अधिक जमीन विकून त्या ठिकाणी खासगीकरणातून भव्य निवासी टाउनशिप उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोच्या तिजोरीमध्ये हजारो कोटींचा महसूल जमा होण्याचा मार्ग खुला होणार आहे. मुंबई शहराच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी 813 कोटींचा मसुदा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये सर्वसाधारण वर्गाच्या अंतर्गत 785 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 28 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनांसाठी 72,000 रुपये समाविष्ट आहे. पोलीस भरती प्रक्रियेनिमित्त पुण्यातील पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले. दररोज पहाटे 4 ते सायंकाळी 6 या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत ही निर्बंध लागू असतील. राज्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उमेदवार भरतीसाठी दाखल झाले. पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांच्या बॅगा तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भावूक झाल्यात. आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचं, आपल्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिलं. हार्बर मार्गावर एसी लोकलमधून 6 लाख लोकांनी प्रवास केला. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये कोट्यवधींची भर पडली. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करून त्यावेळी 14 एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं प्राचीन काळातील सोनं चांदीची नाणी जप्त केली आहे. या नाण्यांचं वजन 12 ग्रॅम इतकं आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विना हेल्मेट दुचाकी स्वारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालय परिसरातही तपासणी करत सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दंड आकारण्यात आला. विद्यार्थ्यांना लोकलच्या एखाद्या डब्यात राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित आहे. मात्र शासन त्याचा गांभीर्याने विचार करत नसल्यामुळे डोंबिवलीच्या सोहम कठरे या 12वीच्या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला. त्यामुळे हा प्रस्ताव धूळखात पडल्याची खंत आहे. MMRDAनं मीरा भाईंदर उड्डाणपुलासाठी 6 कलमी सुरक्षा योजना तयार केली. या मार्गावरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ही कृती योजना तयार करण्यात आली आहे. पुढील महिन्यात हे बदल अंमलात येण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या कामकाजात बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केला. आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्ज वसुली एजंटवर मर्यादा येणार आहेत. कर्जदारांच्या सोबत बोलताना एजंटना मर्यादा पाळावी लागणार आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्या भारतात परत न आल्यास त्याच्या याचिकेवर सुनावणी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. मल्ल्या भारतात परत येऊ शकत नसेल तर ही याचिका ऐकू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं. बदलापूर शहरात अनेक भागात चुकीच्या पद्धतीने पूर नियंत्रण रेषा टाकण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या भागातल्या विकासाला मर्यादा आल्या होत्या. आता शासनानं पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे आदेश दिले. दिव्यांग कल्याण विभागानं गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली. तर त्यामधील 363 संस्थांवर गेल्या वर्षभरात कारवाई झाली. कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील असं दिव्यांग कल्याण विभागानं सांगितलं. बॉलिवूड बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आलेला आहे. अशामध्येच बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. रणवीर सिंग, रोहित शेट्टी धमकीचा हा ऑडिओ आहे. यात तो बॉलिवूडला धमकावत असल्याचं दिसतं. अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर बसवण्यात आले. या उपाययोजनेमुळे योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळा होत नाही. मात्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होऊन हे वाहन पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे.